नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सैराज स्वागत करतो एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आहे ना तुम्हाला जरी प्रश्न पडला असेल हा आलाय कुठे, तर आपण आलो आपल्या इर्टिकाच्या सर्व्हिसिंगसाठी. तर सकाळी आम्ही परफेक्ट 8 वाजता आलेलो आणि आत्ता जवळपास आहे ना 3 वाजेला आलेले. आपल्या गाडीचा नंबर आत्ता जस्ट लागला आहे. सकाळपासून आम्ही आहे ना एकदम वैतागलेले आहे बघा. 3 वाजेला आता आले आहेत आणि आत्ता आपल्या गाडीचा नंबर लागला आहे. पोटात तर काय नव्हतं, त्यामुळे आधी आहे ना आम्ही पण बिर्याणी कारण की पोटाला तर भूक जाम लागलेली, कारण की सकाळी नाश्ता बिष्टा नाही करून आलेलो आम्ही. स्विगीवरनं थोडंसं मागवलेलं. 300 रुपयात आम्हाला 5 बिर्याणीचे डबे दिला. म्हटलं चला आता काय होईल ते होईल, आधी जेवण घेऊया. आणि इथे खाली बघा आपली गाडीचं काम चालू होतं. विचार केला जरा वेळ आता थांबतो, कारण की मयंकनी राज खाली गेलाय जरा बिस्लरी आणायला पाण्याची, कारण की आम्हाला आता जेवताना तर पाणी लागणारच आहेत. आणि इथे आनंद होत होता तो म्हणजे 5 बिर्याणीचे डबे गावले, ते पण 300 रुपयात. आणि मस्त की आता एसीत बसून आम्ही खाणार आहे. मला ती एक चांगलं वाटलं की इकडे आहे ना मारुती सुझुकीवाल्यांनी अशी अरेंजमेंट केली होती. आणि जे गाडीचे ऑनर असतील किंवा कोणीही असेल, ड्रायव्हर असेल किंवा कोणीही, तर त्याला चांगलं स्टे तिथे थोडा वेळ थांबण्यासाठी आहे ना, गाडी सर्व्हिसिंग होईपर्यंत चांगली AC रूम होती. ज्यांना ज्यांना वाटतं ना हे गाडी धंदा सोपा आहे, एकदा येऊन बघा अशी फाटून आता येते, मग समजेल. तर मयंक येईलच खाली आपल्या गाडीचा बघा. मयंकने आले आणि आम्ही बिर्याणी खायला घेतलेली. तर ही बिर्याणी एकदम थर्ड क्लास क्वालिटीची होती. साधं तेल सोडा कांदा काय पीस पण कायच नव्हता त्याच्यामध्ये, नुसता फोडणीचा भात लागत होता. तो फोडणीचा भात तरी मी म्हणे एक नंबर असतो याच्यापेक्षा. मग मयंकने आणि आम्ही ती बिर्याणी सगळी पॅक केलेली तशीच आणि ठेवून दिलेली. कोणी मागवू नका स्विगीवरनं, बेकार येतं एकदम. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आहे ना परफेक्ट 7 वाजायच्या दरम्यान मी आलो घरी. आणि घरी येऊन आहे बघा बाहेर बघा पाऊस बाई पडतो एकदम भारी. आणि आत्ता मी म्हटलं चला आधी जेवून घेतो, कारण ती बिर्याणी तर नीट नव्हती. आणि मग त्यानंतर रात्री निघालो ते म्हणजे सरळ वरच्या घरी जायला, कारण की घरी माझं पार्सल आलं होतं. घरी येऊन पार्सल चेक केलं तर हे आपलं फेसवॉश होतं आलेलं. स्टेकचं फेसवॉश मागवलेलं, जे रिझल्ट आहे ना मी खूप साऱ्या व्हिडिओज बघितलेले, रिझल्ट पण म्हणतात चांगला येतो. तर म्हटलं चला आपण पण एकदा ट्राय करून बघूया. मी पण म्हटलं चला आता ट्राय करूया आपण. तर इथे मी आहे ना अनबॉक्स केलं त्याला आणि मग आहे ना थोडेसे इथे 1-2 स्प्रे अप केलं. आणि मग त्यानंतर जरा फेसला चोळून क्लीन करण्यासाठी मी मोस्टेकचा हा फेसवॉश आहे ना पूर्ण तोंडाला नीटपणे चोळून घेतला. आणि मग हे बघा कसं वाटतं, एकदम भारी एकदम. मग निघालो मी डायरेक्ट रात्री. ते म्हणजे आपल्या गाडीला भाडं होतं राजापूरला म्हणून. तर असा होता व्हिडिओ. जर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गाडीला फॉलो करा.